रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर कोणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो नक्की मला कमेंट करून कळवा। तर इथे आज आपण बनवली कारल्याची काळी भाजी। तर काळी भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे। कलर पण बघा किती छान असा मस्त आलेला आहे। मस्त हिरवागार कलर आलेला आहे मस्त भाजीला। खूप छान चविष्ट अशी गावाकडची भाजी आहे कारल्याची। तर चला कारल्याची भाजी कशी बनवायची कशी नाही आपण ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उकडून घेऊया। 1 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे, कारल्यांमध्ये मीठ घालून घेतलेले आहे, झाकण ठेवून कारलं उकडून घेऊ। आज आपण बनवतोय कारलं। तर कारलं इथे आपण कट करून मीठ भरून पाणी घालून घेतलेले कढईमध्ये। चुलीवरती आपल्याला कारलं बनवायचं आहे। इकडं चुलीवरती मसाला भाजायचा चालू आहे। कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले, हिरवी मिरची आणि खोबरं भाजून घेतलेले, धने भाजून घेतलेले, खोबरं छान भाजलं काढून घेऊया। कांदा तव्यावरती भाजून घ्यायचं आहे, त्याचं जे देठ असतं ते देठ काढून घ्यायचं। कांदा छान असं परतून घेऊया तेल घालून थोडंसं। कुठलेही जास्त मसाले घालणार नाही आहोत आपण, फक्त कांदा खोबरं हिरवी मिरची धने बाकीचं येसूर घालणार आहोत। जळजळ होण्यासारखं काही नाही आणि खूप छान असं मस्त कारलं होतं। एकदम फ्रेश असं कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं। हिरवी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला, तर माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी कढीपत्ता घालून घेणार आहे। आणि तसं पण कढीपत्त्याने चव खूप छान येते। तर आता आपण कढीपत्ता तव्यावरती परतून घेऊया। इथे मी खूप सारा असा कढीपत्ता घालून घेतलेला आहे, छान परतून घेऊया। कांद्याबरोबरच आपल्याला कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। चव पण छान येते, भाजीला कलर पण छान येतो। ज्यावेळेस तुमच्याकडे कोथिंबीर नसते त्यावेळेस कढीपत्त्याचा वापर करा, म्हणजे कढीपत्ता पण छान लागतो आणि कलर पण छान येतो। कढीपत्ता आणि कांदा छान परतून झालेला आहे, ताटामध्ये काढून घेऊया मसाल्याच्या। तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे। मिक्सरला आपण बारीक दळून घेऊया। मिरचीचे देठ काढलेले नाही मी, तसेच भाजून घेतलेले मिरच्या आहे। मिरचीचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आपण झाकण काढून बघूया। तर कारले छान असे मस्त उकडलेले काढून घेऊया। कारले इथे आपण ताटामध्ये काढून घेतलेले धुवून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आपण कढई धुवून चुलीवर ठेवायची मसाला परतून घ्यायला। थोडंसं पाणी गरम करून घेऊया भाजीसाठी। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, यातलं पाणी काढून घ्यायचं। आणि हे मी बी साईडला काढलेलं आहे कारल्याचं। पातळ भाजीमध्ये कारल्याचं बी चांगलं लागत नाही खायला, पण आपल्याला हे बी फेकून पण नाही द्यायचं। हे बी आपल्याला तव्यावरती कडक करून घ्यायचं, छान लागतं चपातीसोबत खायला। आपण हे बी स्वच्छ करून घेणार आहोत। आणि कारले आता आपण स्वच्छ करून घेतलेले, जे कवळं बी आहे ते मी तसंच ठेवलेलं आहे, जे निब्बर बी आहे ते काढून घेतलेलं आहे। आता आपण इथे कारले पुन्हा एकदा धुवून घेऊ आणि मसाला परतून घेऊ। घालून घेतलेले आहे, तेल पण छान गरम झालं। आलं लसूण पेस्ट घालून घेऊ। आलं लसूण पेस्ट मी तुम्हाला मसाल्यात दाखवली नव्हती, कारण की मी अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट करून एक हिंगाची डब्बी भरून फ्रीजमध्ये ठेवत असते। त्याच्यातून 1 चमचा आपण फोडणीला घेऊया। आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। चुलीवर म्हटल्यानंतर डाळ थोडा जरी असतो तरी पटकन कडक होतं। तर दळलेला मसाला आपण इथे घालून घेऊया। छान आता मसाला परतून घेऊया। मसाल्यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद घालून घ्यायची, बाकीचे मसाले आपण घालणार नाही आहोत। तर इथे फक्त मी हळद आणि हिंग घेतलेले आहे, छान परतून घेऊया ह्याच मसाल्यामध्ये। मसाला छान परतून झालेला आहे, तेल पण छान असं मस्त मसाल्याला सुटलेलं आहे। इथे आपण घेतलेलं आहे कारलं, तर ते कारलंसुद्धा आपण आता मसाल्यामध्ये परतून घेऊया। कारलं छान असं परतून घेतलं आहे। याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घेऊया। कारल्यामध्ये जेवढं कारलं बनवायचं तेवढं इथे पाणी घालून घ्यायचं। तरी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, म्हणजे मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून निघतं। आता इथे आपल्याला थोडंसं येसूर घालून घ्यायचा, 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून भाजीमध्ये घालून द्यायचं।
इथे मी एसूर घेतलेला आहे. एसूरमध्ये आपण काही खडे मसाले वगैरे काही घेतलेले नाही आहेत, म्हणजे वापरलेले नाही आहेत. फक्त बाजरी, डाळ आणि तांदूळ भाजून छान मस्त गिरणीमध्ये दळून घेतलेले, थोडंसं जाडसर असं. 1 चमचा घेऊन भाजीमध्ये घालून घेऊया. तर भाजी पण बघा किती मस्त हिरवा कलर आलेला आहे भाजीला. कोथिंबीरीचा वापर न करता इथे भाजी मस्त हिरवी झालेली आहे. तुम्ही जर कढीपत्ता घातला तर भाजी छान होईल. एसूरमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ करून भाजीमध्ये घालून घ्यायचं. छान कालवून घेतलं एसूर, भाजीमध्ये घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून भाजी छान उकळून घेऊया. आपली भाजी उकळलेली आहे, बघू शकता छान मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला. तर कशी वाटली गावाकडची कारल्याची काळी भाजी तर नक्की मला कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने भाजी कारल्याची नक्की बनवून बघा. तर धन्यवाद. मस्त हिरवा कलर आलेला आहे भाजीला. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद.